नमस्कार, मी शुभांगी. अन्नपूर्णा किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज मी आपल्याला ज्वारीच्या पिठापासून पापड बनवून दाखवत आहे. त्यासाठी इथे मी 1 किलो ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. हे पीठ आपण घरी भाकरी बनवतो तेच आहे. एवढ्या पिठासाठी मी 10 ते 12 लिटर पाणी गरम होण्यास ठेवलेले आहे. पाणी गरम होते तोपर्यंत हे पीठ आपण मिक्स करून घेऊ. तर यामध्ये थोडे थोडे थंड पाणी टाकून हातानेच मिक्स करायचे, म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही. आपले पाणी गरम होत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. पाण्याला एक उकळी आली की मग लगेच आपण मिश्रण टाकायला सुरुवात करायची. मिश्रण टाकताना हळूवार टाकायचे आणि सतत ढवळत राहायचे, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. हे पापड बनवण्यास मेहनत खूप लागते, पण खायला पण खूप छान लागतात. मी हे पापड भाजून खाण्यासाठी बनवत आहे. तळून पण छान होतात. आता आपले मिश्रण टाकणं झालेले आहे. बघा, हे पातळ दिसते, पण जसे शिजेल तसे घट्ट होईल. मिश्रण खूपच घट्ट झालेले आहे, तर मी याच्यात थोडंसं गरम पाणी करून टाकेल. पाणी टाकल्यानंतर पीठ परफेक्ट झालेले आहे. पीठ शिजलं का नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये आपण थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं. मिश्रण जर लगेच घट्ट झालं तर पीठ आपलं शिजलेलं आहे असं समजायचं. आपले पूर्ण पीठ शिजल्यानंतर यामध्ये जिरं आणि आपल्या आवडीप्रमाणे तिळं टाकायची. आता मी सकाळी 8 वाजलेत आणि टेरेसवर आलेली आहे पापड टाकण्यासाठी. मी इथे एक कॉटनचं कापड ओलं करून टेरेसवर टाकलेले आहे आणि त्यावर पापड टाकत आहे. ओलं करून टाकल्यामुळे पापड छान पडतात. मी थोडा मोठा आकाराचेच पापड टाकत आहे, म्हणजे भाजायला सोपे जातात. माझे सगळे पापड टाकून झालेले आहेत. बघा, सगळे मोठे मोठे मी टाकलेले आहेत. हे पापड मी आता 4 वाजता खाली आणले आणि यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मी काढत आहे. माझे पतीसुद्धा मला मदत करत आहेत काढायला. कापडावर पाणी उलटं करून पाणी टाकायचं, म्हणजे पापड एकदम सुळसुळ छान निघतात. मी अगोदरच सांगितलं की मेहनत लागते, पण खायला पण छान लागतं. पाणी टाकल्यामुळे थोडंसं कापड ओढलं की पापड सुळसुळ निघून जातात आणि एक सुद्धा पापड तुटत नाही. बघा किती छान गोलाकार निघालेले आहेत. माझे सगळे पापड काढून झाले आणि मी हे फॅन खाली टाकलेत. आता थोडेसे पापड वाळले की मी आपल्याला भाजून दाखवते. बघा, फॅन खालीच वाळलेत थोडेसे. मी आपल्याला ते भाजून दाखवते. याला 2 दिवस उन्हामध्ये नंतर वाळवायचे, म्हणजे वर्षभर टिकतात. दररोजच्या जेवणामध्ये आमच्याकडे हा पापड खूप आवडतो. खायला पण छान होतात आणि पचायला पण. धन्यवाद.